लहान मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी, पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि नक्की शेवटपर्यंत बघा. हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि 10 ते 15 मिनटामध्ये हा पराठा तयार होतो. तो सुद्धा बटाट्याचा आहे बरं का. कसा बनवायचा आहे त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्या पद्धतीने झटपट असा पोह्याचा नाश्ता शेअर केलेला आहे. याच व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये नाश्ता आणि टिफिन शेअर केलेले. अगदी व्हिडिओ छोटासा आहे, थोडा पण स्किप करू नका. तर तुम्ही बघत आहात पलटल्यानंतरच तो किती सॉफ्ट आहे. तर बटाट्याचा आहे त्यामुळे खूप सॉफ्ट असा तयार होतो. तर चला मग कसा बनवायचा, अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि झटपट तयार होते. आपण कधी कधी असं शोधत असतो उशीर झाला की टिफिनला मुलांच्या काय द्यावं, तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तर सगळ्यात अगोदर मी घेतलेला एक बटाटा. तर तुम्हाला आता किती क्वांटिटीनुसार बनवायचे पराठे त्यानुसार तुम्ही बटाट्याचा वापर करा. आता मला फक्त माझ्या मुलासाठी एकच टिफिन बनवायचा होता आणि त्याला 2 पराठे जरी दिले तरी पुरे होतात, म्हणून एकच बटाटा घेतला. आता एवढ्या बटाट्यामध्ये 2 पराठे आरामात होतात, छोटे छोटे बरं का, कारण तो जास्त मोठासुद्धा नाही, 6 वर्षाचाच आहे. चला मग बटाटा छान असा खिसून घेतला. बारीक खिसणीनं खिसायचा बरं का, जास्त मोठी खिसणी असेल तर तिने खीस मोठा होतो आणि पराठा बनवायला येत नाही. त्यामुळे बारीक खिसणीने खिसून घ्या. त्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाका आणि एक्स्ट्राचं स्टार्चचं पाणी जे आहे बटाट्याचा स्टार्च तो गाळून घ्या. चला मग आता मस्त असा खीस पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा तयार झाला. त्यामध्ये टाका 1 चमचा बेसन पीठ, त्यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ. मी आता अंदाजेच टाकले. आता बटाट्याचा किस आहे त्यापेक्षा थोडंसं पिठाचं प्रमाण कमीच असेल, पण कितपत टाकायचं ते सांगते. बटाट्याचा जेवढा किस आहे तेवढं पीठ जरी टाकलं तरी चालतं बरं का. आणि तुम्ही पिठाचा वापर जर बटाट्याच्या किसापेक्षा जास्त केला तर मग बटाट्याचा पराठा जो आहे ते मऊ होत नाही. मऊ होण्यासाठी पिठाचा वापर थोडा कमी करायचा. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, अगदी बारीक कट केलेला कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे, थोडंसं लाल तिखट टाकले, जिरे थोडेसे, तुम्ही यामध्ये ओवासुद्धा टाकू शकता बरं का, आणि थोडेसे तिळामुळं खूप खमंग लागतो हा पराठा. आता तुम्हाला लाल तिखट टाकायचं की हिरवी मिरची आणि किती टाकायचे ते तुमच्या मुलांवर डिपेंड आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पीठ छान असं भिजवून घ्यायचं. आता इथे पाणी एकाच वेळेस जास्त टाकू नका बरं का, कारण बटाट्याच्या किसामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे पटकन हा पीठ जे आहे ते ओलं होतं. थोडंसं पाणी टाकलं होतं मी, अगदी लगेच पीठ ओलं झालं आहे. तुम्ही बघितलं असेल 1-2 चमचे पिठामध्ये हे आपलं बॅटर छान मिक्स झाले. आता याला तुम्ही वेळ जर असेल तर 10-5 मिनटं भिजत ठेवा. वेळ जर नसेल तर लगेच बनवायला सुद्धा घेऊ शकता बरं का. तर मी ते फक्त डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतले. तुम्हाला जर ज्वारीच्या पिठामध्ये बनवायचं असेल तर ज्वारीचं सुद्धा तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी घेऊ शकता किंवा तिन्हीसुद्धा पिठं घेऊ शकता बरं का. तर चला आता बॅटर आपलं भिजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत म्हटलं तवा गरम होईपर्यंत आपण टिफिनची अर्धी तयारी करून घेऊयात. म्हणजे आता हा पराठा कशाबरोबर खायला द्यायचा आहे, तर मी दह्याबरोबर खायला देते. आणि दह्यामध्ये थोडीशी माझ्या मुलाला साखर आवडते म्हणून साखर मिक्स केली. आणि साखरेचा अजून एक फायदा आहे बरं का, आता तुम्ही गोड देत नसाल पण थोडीशी तरी साखर टाका, म्हणजे आपण टिफिनला साखर दह्यामध्ये टाकून दिली तर दही अजून जास्त आंबट होत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे दही आपण वरती ठेवलं की आंबट होतं जास्त वेळ, त्यामुळे टिफिन खायला जर वेळ असेल मुलांना तर त्यामध्ये साखर टाका, म्हणजे दही कसं जास्त आंबट होत नाही आणि त्याला तसंही साखर आवडते, त्यामुळं मी साखर टाकून दिलेला आहे दही. त्यानंतर मग आपला तवा गरम झाला की तेलानं छान ग्रीस करायचा. आणि आता यामध्ये मी 2 पराठे बनवलेले, अर्धा बॅटर तव्यावरती टाकलं आणि छान आता स्प्रेड करून घ्यायचं. आता थोडंसं जाडसरच स्प्रेड होतं कारण हा बटाट्याचा किस आहे. जास्त पातळसुद्धा बनवू नका, कारण आपण जर जास्त पातळ बनवलं तर मग पराठा कसा कडक होतो आणि मुलांना कसं टिफिन खायला खूप टाईम असतो, त्यामुळे मग हा सॉफ्ट राहिला पाहिजे, म्हणून थोडासा जाड प्रमाणात ठेवा. आणि हा उकडला पाहिजे आणि भाजलासुद्धा पाहिजे, त्यामुळे तेल लावलं की लगेच त्यावरतून एखादं झाकण ठेवा, म्हणजे तो कसा छान उकडून निघतो. बटाट्याचा किससुद्धा सॉफ्ट होतो. आणि लहान मुलांना खायचं असेल की आपल्याला जास्त काळजी वाटते ना, भाजतो की नाही असं तसं, त्यामुळे मग आपण झाकण ठेवायचं, म्हणजे तो छान उकडतो सुद्धा आणि भाजतो सुद्धा. बघा पलटी मारता वेळेसच किती सॉफ्ट दिसत आहे, कारण एवढा लचिला होतो ना हा पराठा बटाट्याचा असल्यामुळे. आपण
ज्यावेळेस रेग्युलरवाले पराठे बनवतो बटाटे उकडून, त्यापेक्षा मुलं हा पराठा आवडीने खातात आणि टेस्टीसुद्धा लागते आणि त्यांना त्या पराठ्यापेक्षा हा पराठा नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा. चला मग दोन्ही साईडने मस्त असा हा छान मंद आचेवर भाजून घेतलेला आहे आणि एकदम लचिला झाला आहे आणि हा टिफिन 2-3 तासाने जरी खाल्ला मुलांनी तरीसुद्धा सॉफ्ट राहतो बरं का. तर चला मस्त असा पौष्टिक आपला झटपट पराठा तयार झाला आहे. दुसरासुद्धा पराठा मी असाच बनवून घेतला आणि एवढ्यामध्ये 2 पराठे झाले होते. आता तुमच्याकडे टिफिन 1 असतात की 2 त्याच्यावर तुम्ही बटाटा किसून हे पराठे बनवा. चला मग माझा टिफिन रेडी झालेला आहे. दुसरा पराठा भाजण्यासाठी मी पलीकडल्या गॅसवर ठेवलं आणि नाश्त्याची लगेच तयारी केली आहे. अलीकडच्या गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलं, थोड्याशा मोहऱ्या टाकल्या, जिरे टाकले आणि पोहे काढून घेतलेले आहेत नाश्त्यासाठी. त्यानंतर मग जिरे मोहरी छान फुटली की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा लाल न होता थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकायची. आता हे प्रत्येकाची पोह्यांची रेसिपी वेगवेगळी असते. माझ्या पद्धतीची तुम्हाला शेअर करत आहे. बघा आवडलीच तर या पद्धतीने एकदा पोहे करून. तर चला पलीकडचा पराठासुद्धा भाजलेला म्हणजे दोन्ही पराठे तयार झालेले. त्याचबरोबर नाश्ता बघा 10 ते 15 मिनटामध्ये नाश्ता आणि टिफिन दोन्हीसुद्धा रेडी झालेले. तर आता फोडणीमध्येच मी मीठ टाकत असते आणि हळदसुद्धा टाकलेली आहे फोडणीमध्येच. आता बऱ्याच जणांना काय आहे ना सवय असते की पोह्यावरती हळद टाकायची, पण तेलामध्ये जेव्हा आपण हळद टाकतो तर ती छान पोह्यांना व्यवस्थित लागते आणि कच्ची हळद डायरेक्ट पोह्यावर टाकली की त्याला तेल लागलेलं नसतं, त्यामुळे पूर्ण पोह्यांना व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे तेलामध्येच हळद आणि मीठ टाकायचं म्हणजे कसं पोह्याला खूप छान चव येते फोडणीत मीठ जर टाकलं तर. भाजीलासुद्धा मी फोडणीमध्येच मीठ टाकत असते. चला मग आपले दोन्ही पराठे रेडी झालेले आहेत मस्त भाजून. आता थंड होण्यासाठी थोड्या वेळ प्लेटमध्ये ठेवले आणि लगेच आपल्या टिफिनमध्ये भरून दिले. तर तुम्हाला दाखवणार आहे की पराठा किती सॉफ्ट झाला आहे. चला एक पराठा भरला आहे पण आता दुसरा त्याला मोडूनच देणार आहे कारण तुम्हाला दाखवायचा होता ना किती सॉफ्ट झाला आहे म्हणून. तर एकदम भरपूर असा बटाटा आहे त्यामुळे खूप चविष्ट लागतो हा पराठा. तर बघा तुटता वेळेसच बघत आहात तुम्ही किती सॉफ्ट आहे आणि एकदम मस्त असा लचिलासुद्धा आहे. तर चला मस्त असा पराठा आपला तयार झालेला होता. टिफिनमध्ये भरून घेतला आहे थंड झाल्यानंतर. दही तर अगोदरच भरून ठेवलं होतं. आता टिफिन साईडला केला आणि आपले पोहे गरमागरम छान तयार झालेले आहेत. आता पोहे मिक्स केले की मी त्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवते आणि मग छान मिक्स करून कोथिंबीर टाकायची आणि पोहे सर्व करायचे. आपला पोह्याचा नाश्ता आणि टिफिन झटपट असा दोन्ही तयार झाले. चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, बेलवरती प्रेस करा. असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर न विसरता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला येत राहतील. बाय बाय.